नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे करुटल्याची भाजी. करुटली ही पावसाळ्यात मिळणारी अत्यंत पौष्टिक आणि औषधीयुक्त भाजी आहे. तर इथे आपण 1 पाव करुटले घेतले. हे आपण स्वच्छ धुवून घेतले आणि असे कोरडे करून घेतले. हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर लांब आणि पातळ असे आपण याचे काप करून घेणार आहोत. यातल्या ज्या जाड बिया असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर इथे या जाड अशा या बिया याच्यामध्ये आहेत. या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि हे कापून घ्यायचे आहेत. तर असेच हे सगळे करुटले आपण कापून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी करुटल्याची हरभऱ्याची डाळ घालून भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघायला विसरू नका. तर असे हे सगळे करुटले आपल्याला कापून घ्यायचे आहेत. इथे करुटले कापून झालेले आहे आणि आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यात 1 टीस्पून मोहरी घालायची, जिरं घालायचं अर्धा टीस्पून, 1 वाटी कांदा कापून याच्यामध्ये घालायचा, हिंग घालायचा 1/4 टीस्पून. कांदा थोडासा झाला की यात इथे आपण लसूण ठेचून यात घातलेला आहे. तर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या ठेचून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. सोपी रेसिपी आहे, पौष्टिक आहे. इथे आपण हळद घातली अर्धा टीस्पून, कढीपत्त्याचे पानं घालायचे, तिखट 1 टीस्पून, धनेपूड 1 टीस्पून. हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. यात करुटले घालायचे. मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. यात पाणी घालायचं नाही. चवीप्रमाणे मीठ आपण इथे याच्यामध्ये घातलं. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवर शिजवून घ्यायची. तर अशाच हेल्दी आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपले 3 ते 4 मिनिट झाले आणि करुटले छान शिजलेले आहेत. यात आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही भाजी छान होते. हे असं मिक्स करून यात 2 ते 3 टेबलस्पून दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट किंवा बेसन पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर इथे आपण शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घातला आणि अर्धा टेबलस्पून निंबाचा रस आपण याच्यामध्ये घातला आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. तर 1 ते 2 मिनिट आपण हे असं छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपली ही करुटल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तयार झाल्यानंतर आपण ही भाकरी, पोळी, भात त्याच्याबरोबर सर्व्ह करू शकतो. तर इथे आपली ही करुटल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.